नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी 13 मेला शिवसेना युवा सेनाचे राज्य सचिव विक्रम राठोड यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा. या निवडणुकीच्या दिवशी महायुतीचे कार्यकर्त्यांकडून काही मतदारांचे बोटाला शाई लावून पैसे देण्याचा प्रकार महाविकास आघाडीच्या वतीनं उघडून लावण्यात आला. तर याबाबतचे सर्व CCTV फुटेज तपासून चौकशी करण्यात यावी व दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 13 तारखेला लोकसभेचं मतदान आपल्या नगर दक्षिणसाठी घडलं. नगर शहरामध्ये जो एक प्रकार घडला तो एका व्हिडिओद्वारे बोटाला शाई लावून, हे आता माझ्याच्या आधी किरण काळे आणि संभाजीराजे कदम यांनी सांगितलेलं आहे. या आधी पण बघितलं गेलंय की काही खोटे गुन्हे दाखल करायचे, परंतु ज्या वेळेस राज्याचे सहसचिव आहेत युवा सेनेचे, माजी नगरसेवक राहिलेले व्यक्ती आहेत, त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल कसा झाला हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ज्या दिवशी दुपारच्या वेळेस हे स्वतः मी होतो आणि मुन्ना भिंगारदिवे हे सुद्धा होते, त्यांनी पण सुद्धा तक्रार दाखल करायसाठी ते आता भिंगार पोलीस स्टेशनला गेले होते. त्या कॅन्टोन्मेंटच्या बेसमेंटमध्ये काय घडलं, तिथं कोण कोण उभे होते, खऱ्या अर्थाने आम्ही ती मागणी केलेली आहे की तिथं बसलेले हे कोणाचे कार्यकर्ते होते, कोण बसलेलं होतं, आणि जो शाई लावणारा धरून दिला तो जागेवर रेड हँड पकडला गेला, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप पक्षाचा कुणी पदाधिकारी आला का, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी अजितदादा गटाचा कुणी आलं का नाही. तेव्हा तुम्ही एकदम दुसऱ्या मिनिटाला येता, गुन्हा दाखल करा, 50 जण घेऊन येता, SP ऑफिसला येता, निवेदन देता, मग तुम्ही आत्ता का नाही आले? आणि ज्या वेळेस अशा माणसावर एकदम ज्याचं काही कुठलं कार्य नाही काय नाही, त्याच्यावर त्याच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल होतो. त्याला पकडल्यानंतर तो जो व्हिडिओ बघितलाय, त्याच्या मोबाईलमध्ये कुणाचा नंबर, त्याचे कॉल लॉग काय आहे, कुणाचा आउटगोईंग कॉल आहे तो, हे खऱ्या अर्थाने पोलिसांनी त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये केलं पाहिजे. आमच्या सगळ्यांचे स्टेटमेंट येणार आहेत. त्या दिवशी घडलेला प्रकार, तिथं आजूबाजूला कॅन्टोन्मेंटला 2 बूथ होते, जवळजवळ एक नगर कॉलेजचं होतं आणि एक झेंडीगेटचं 4 नंबरचं होतं, आणि प्रत्येक ठिकाणी 4-4, 5-5 खोल्या होत्या. त्या सगळ्या इथं मतदान घडताना बाजूला मतदानांना बोलवणाऱ्यांना कसं जवळ घ्यायचं, त्यांना काय त्याच्या ठिकाणी दिशाभूल करायची, शाई कशी लावली जात होती, ती शाई आणि मतदानाला आत खोलीमध्ये असलेली शाई, त्याची खऱ्या अर्थाने चौकशी, दोन्ही शाईचं काही लिंक आहे का, ही चौकशी झाली पाहिजे, असं आम्ही या ठिकाणी DYSP अमोल भारती साहेबांना भेटलेलो आहोत. आणि असे भविष्यात खोटे गुन्हे दाखल करणे याचं जर सत्र चालू असेल तर मला असं वाटतं पोलीस यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हे जे प्रेशराईज करून, खालचे पोलीस स्टेशन तर मला असं वाटतं PI साहेब असतील किंवा बाकीचे असतील, इकडंच वरिष्ठांवर प्रेशर असलं तर यांच्यासाठी फार सोपं आहे कुणावर खोटे गुन्हे दाखल करणं. त्याच्यामुळे याची आम्ही राज्याचे गृहमंत्री त्यांना देखील ती मागणी करणार आहोत की या नगर शहरामध्ये तातडीने जे पण काही सरात गुन्हेगार आहेत, जे पण अवैध धंदे करणारे आहेत, यांच्यावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची गरज आता आलेली आहे. त्या वतीने परवा दिवशी जो प्रकार घडला त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके, विक्रम भैया राठोड यांच्या निदर्शनास जी गोष्ट आली की काही लोक हाताला शाई लावून त्यांना मतदानापासून वंचित ठेवून पैसे वाटप करू राहिले, हा एकदम निंदनीय प्रकार खरं तर त्या ठिकाणी घडत होता. आणि त्याची वार्ता समजल्यानंतर आज त्याच्यावर विक्रम भैया राठोड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. आणि ज्या पद्धतीचं पोलीस प्रशासनावर दबाव आणून खरं तर नगर शहरात खोटे गुन्हे दाखल करायची जी मालिका सुरू झालेली आहे, खरं तर समोरच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकली म्हटलं तरी अशाच पद्धतीचं खरं तर हे प्रकार आहे. लोणीहून कोण माणूस येतो आणि तो ती प्रक्रिया राबवतो, नगरमधले काही लोक त्याच्याबरोबर त्या ठिकाणी दिसतात, आणि त्याच्यामुळे आम्ही CDR इथल्या सगळ्यांचे, त्यानंतर तिथलचे CCTV फुटेज हे देखील त्या भागातील सगळ्यांचे कव्हर करायला लावले, आणि खऱ्या अर्थानं सत्यता ही जनतेसमोर आली पाहिजे. ज्या पद्धतीने विक्रम भैया राठोड यांच्यावर गुन्हा दाखल केला, काही कारण नसताना, खरं तर म्हणजे चोरांना धरून दिलं म्हणून देखील गुन्हा दाखल होणार असेल तर उद्याच्या काळात मग असे तर लोक मोकट सुटतील. आणि एकीकडे सांगायचं मतदान करा, मतदान करण्यासाठी देशात एवढं पद्धतीचं कॅम्पेनिंग चालू आहे, लोकांनी पुढे येऊन मतदान केलं पाहिजे. आणि मतदानाला रोखण्यासाठी ठराविक लोकांचं मतदान त्या ठिकाणी झाल्यानंतर आपला पराभव होऊ शकतो हे समजल्यानंतर ते मतदान रोखण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या त्या ठिकाणी लढवल्या होत्या. आणि म्हणून आज आम्ही देखील त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. महाविकास आघाडीचे सगळेच पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि लवकरात लवकर त्या गुन्ह्याची चौकशी व्हावी
निष्पक्षता व्हावी, लोकांची स्टेटमेंट घेण्यात यावी आणि योग्य त्या पद्धतीने कारवाईस पुढे आली पाहिजे. एवढंच आमच्या या ठिकाणी म्हणणं आहे. प्रतिनिधी मुंतझिर शेख, DNA मराठी, अहमदनगर.